मित्रांनो, आपलं स्वागत आहे बायोकेमिस्ट्रीच्या क्लासेसमध्ये। आजचा आपला टॉपिक असणार आहे कार्बोहायड्रेट। सो पॉइंट्स टू बी कवर्ड आर डेफिनेशन ऑफ अ कार्बोहायड्रेट, टाइप्स ऑफ अ कार्बोहायड्रेट, examples, general property of a carbohydrate and biological importance of a carbohydrate. Now we can see the definition of a carbohydrate. Carbohydrate चे definition काय सांगितले मग आपल्याला? Carbohydrate are polyhydroxyaldehyde or ketone or substances that yield such compound on a hydrolysis. त्याच्या नावामध्येच त्याने काय सांगितलंय? कार्बो and hydrate. Carbo for a carbon and hydrate for a hydroxy molecule, or we can say oxygen and a hydrogen. So carbohydrate mainly काय consist करतो मग? कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन प्लस ते पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. पॉली फॉर अ मीन्स n number of hydroxy molecule plus aldehyde, that is CHO, ketone for C double bond O, किंवा असे सबस्टन्स किंवा मॉलिक्यूल ज्यांचं हायड्रोलिसिस, ज्यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर वॉटरचा मॉलिक्यूल हा रिमूव्ह केला जातो किंवा ते परत अल्डिहाइड और कीटोनचा मॉलिक्यूल इथे रिफॉर्म करतात. सो त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला आहे CH2ON, N फॉर N नंबर ऑफ अ मॉलिक्यूल. मग यांचा जो रेशो आहे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा स्पेसिफाय केला जातो 1:2, 2:1. ह्या रेशो मध्ये आपल्याला कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल हा दिसून येतो. मग डिपेंड अपॉन size, monosaccharide carbohydrate are classified into monosaccharide, oligosaccharide and a polygosaccharide. Saccharide for a saccharon, it is a Greek word. Greek name आहे saccharon, त्याचं meaning आहे sugar. Plus there are number of a monosaccharide which are also known as a simple sugar. Oligosaccharide for a 2 to 10 molecule of a monosaccharide unit. 2 ते 3 किंवा 2 ते 10 मॉलिक्यूल असतात जे इंटरकनेक्टेड होतात बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज किंवा मग डबल बॉन्डने, डिपेंड अपॉन मॉलिक्यूल अटॅचमेंट. पॉलिसॅकराइड कसे असतात? लार्ज लिनियर किंवा ब्रांच चेन मॉलिक्यूल, ते सुद्धा मोनोसॅकराइडचे युनिट कन्सिस्ट करतात. मग मोनोसॅकराइड हा वर्ड आहे ग्रीक वर्ड पासून डिराइव्ह झालेला आहे. ग्रीक वर्ड मध्ये सॅकराइडला म्हटलं जातं सॅक्रॉन, ज्याचा मिनिंग होतो शुगर, अँड मोनो फॉर अ सिंगल मॉलिक्यूल और अ सिंगल युनिट. मग हे जे मोनोसॅकराइड आहे हे सिंपल शुगर असतात. दे आर सिंपल शुगर अँड स्वीट इन टेस्ट. मग मोनोसॅकराइडचा फॉर्म्युला कसा असतो? दे आर polyhydroxyaldehyde or a ketone. n number of aldehyde किंवा कीटोनचे मॉलिक्यूल जेव्हा सिंगल बॉन्डने जॉईंट होणार त्यावेळी त्याला म्हटलं जातं मोनोसॅकराइड. मग कार्बोहायड्रेटचं काय होतं? हायड्रोलिसिस झाल्यानंतर तो परत आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोनचा मॉलिक्यूल प्रोव्हाइड करतो. बट मोनोसॅकराइड मध्ये काय होतं? इट कांट बी फर्दर हायड्रोलाइज टू द सिंपल sugar. मग they contain the 3 to 10 carbon atom, 2 or more hydroxy group, 1 aldehyde or 1 ketonic molecule. काय म्हणतोय तो? मोनोसॅकराइडच्या स्ट्रक्चर मध्ये 3 ते 10 कार्बन एकमेकांना कनेक्टेड असतील आयदर सिंगल बॉन्डने, आणि ज्यावेळी ते ऑक्सिजनला कनेक्टेड असतील त्यावेळी तिथे असेल डबल बॉन्ड. त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त हायड्रॉक्सीचे मॉलिक्यूल असतील आणि एक तुमचा अल्डिहाइडचा मॉलिक्यूल प्रेझेंट असेल. सो दिस इज अ मोस्ट अबंडंट मोनोसॅकराइड इन अ नेचर इज डी ग्लुकोज. डी ग्लुकोज कसा आहे? जो
क्लॉकवाइज रोटेशन करेल और रोटेट टू द राईट साइड, रेफर ॲज अ डेक्स्ट्रोज. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे त्याचा? C6H12O6. मग डाय सॅकराइड, डाय मध्ये काय असतील? दोन शुगरचे मॉलिक्यूल हे एकमेकांना कनेक्टेड असतील. एक्झाम्पल आहे लॅक्टोज, फाउंड इन अ मिल्क शुगर. सुक्रोज, जे आपण साखर खातो त्याच्यामध्ये सुद्धा किती मॉलिक्यूल असतात? दोन. मोनोसॅकराइडचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज, गॅलॅक्टोज और फ्रुक्टोज. ग्लुकोज मध्ये काय कन्सिस्ट करेल? तो अल्डिहाइडचा मॉलिक्यूल, वेअर ॲज फ्रुक्टोज मध्ये तुमचा केटॉनिक मॉलिक्यूल. देन टाइप्स ऑफ अ मोनोसॅकराइड depend upon the carbon atom. They are classified into triose, tetrose, pentose and hexose. ट्रायोज म्हणजे काय झालं? तीन कार्बनचे मॉलिक्यूल हे एकमेकांना इंटरकनेक्टेड असते. ओके. अल्डोज मध्ये एक्झाम्पल आहे ग्लिसर अल्डिहाइड. अल्डिहाइडचा मॉलिक्यूल त्याने इथे कन्सिस्ट केलेला आहे. वेअर कीटोज फॉर अ C डबल बॉन्ड O. इथे एक्झाम्पल आहे डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. टेट्रोज, टेट्रोज मध्ये काय आहे? मग टेट्रा फॉर अ 4. त्याचा फॉर्म्युला असणार आहे C4H8O4. एक्झाम्पल असणार आहे अल्डोज साठी इरिथ्रोज, वेअरॅज केटोज साठी इरिथ्रुलोज. देन आहे पेंटोज, पेंटोज फॉर अ 5. फॉर्म्युला असेल C5H10O5. एक्झाम्पल आहे रायबोज और रायबुलोज. हेक्झोज, हेक्झोज फॉर 6. मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे C6H12O6. एक्झाम्पल आहे ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ग्लुकोज इज अ एक्झाम्पल ऑफ अ अल्डोज moiety, whereas fructose is example for a ketose moiety. मग आता आपण जे एक्झाम्पल बघितले त्याचे स्ट्रक्चर बघूया. ट्रायोजचं एक्झाम्पल काय होतं? अल्डोज मॉइटीसाठी ग्लिसर अल्डिहाइड. किती कार्बन आहेत? 1, 2, 3. इथे त्याने कन्सिस्ट काय केलेला आहे? CHO. हा झाला तुमचा कार्बन, हायड्रोजन आणि हा तुमचा डबल बॉन्ड. सो त्याचं नाव काय झालं? ग्लिसर अल्डिहाइड. सेकंड एक्झाम्पल कीटोज मॉइटीसाठी आहे डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. डाय फॉर 2, हायड्रॉक्सी फॉर OH आणि ऍसिटोन C3H6O3. मग कसा आहे हा? इथे स्ट्रक्चर बघा कसं आहे. CH, दोन हायड्रॉक्सीचे मॉलिक्यूल, केटॉनिक मॉलिक्यूल दॅट इज C डबल बॉन्ड O अँड CH3. सो हे एक्झाम्पल कशासाठी आहे? ट्रायोजसाठी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे टेट्रोज. टेट्रोज फॉर अ 4. मग अल्डिहाइडचा मॉलिक्यूल त्याचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज. इरिथ्रोजसाठी काय असेल? तो बघा किती कार्बन पाहिजे आपल्याला? 4. 1, 2, 3, 4. काय आला त्याच्याकडे? C डबल बॉन्ड O आणि हा इथे H. सो हा झाला तुमचा अल्डोजचा मॉलिक्यूल. इरिथ्रुलोज, इथे किती मॉलिक्यूल झाले तुमचे? 1, 2, 3, 4. 4 कार्बन आले म्हणजे हा झाला टेट्रोज. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पेंटोज. पेंटोज फॉर अ 5. मोजा मग कार्बन इथे आता. हे रायबोजचं एक्झाम्पल आहे तुमचं अल्डोजसाठी आणि रायबुलोज आहे तुमचा केटॉनिक मॉलिक्यूलसाठी. सो रायबोजमध्ये किती आले? 1, 2, 3, 4, 5. 5 कार्बन आले, एक केटॉक्सी आणि हा हायड्रोजन. सो हा झाला अल्डिहाइड. इथे त्याने कन्सिस्ट केलाय C डबल बॉन्ड O, CH2OH. याच्याकडे सुद्धा किती आहे? 5 कार्बन आहे आणि केटॉनिक मॉलिक्यूल त्याने कन्सिस्ट केलेला आहे. नेक्स्ट आहे हेक्झोज. हेक्झोजला किती कार्बन पाहिजे आपल्याला? 6. बघा 1, 2, 3, 4, 5, 6. इथे काय आहे? CH, C डबल बॉन्ड O.
जनरल फॉर्म्युला काय आहे तुमच्या अल्डिहाइडचा RC डबल बॉन्ड OH. हेक्झॉक्ससाठी किती कार्बन पाहिजे आपल्याला मग इथे 6 कार्बन 1 2 3 4 5 6. तुमचा अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे RCHO. वेअर ॲज कीटोनसाठी तो कसा आहे RC डबल बॉन्ड OR डॅश. राईट. मग हेक्झोसमध्ये एक्झाम्पल आहे तुम्हाला ग्लुकोज. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ग्लुकोजमध्ये काय कन्सिस्ट करेल तो अल्डिहाइडचा मॉलिक्यूल. सो त्यावेळी तो नोन असेल आपल्याला अल्डोज शुगर. वेअर ॲज ज्यावेळी त्याच्याकडे कीटोनिक मॉलिक्यूल असेल दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C6H12O6. व्हेरिएशन कशामध्ये आहे फक्त अल्डिहाइडचा ग्रुप जो कन्सिस्ट करेल तो नोन आहे ग्लुकोज म्हणून. वेअर ॲज ज्याच्याकडे कीटोनिक मॉलिक्यूल असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत फ्रुक्टोज. सो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे एक्झाम्पल आहे हेक्झोज मोनोसॅकराइडचे. नेक्स्ट आहे आपलं ओलिगोसॅकराइड. मग ओलिगो फॉर अ फ्यू, सॅकराइड फॉर अ शुगर. So it is a short chain of a monosaccharide unit or a residue joined by characteristic linkage which is known as a glycosidic bond. म्हणजे काय म्हटलंय त्याने मोनोसॅकराइडची स्मॉल चेन फॉर्म झाल्यानंतर ओलिगोसॅकराइडचा मॉलिक्यूल इथे फॉर्म होतो. मग मोनोसॅकराइडचे हे जे मॉलिक्यूल आहे हे एकमेकांना ग्लायकोसिडिक लिंकेजने इंटरकनेक्टेड असते. ग्लायकोसिडिक लिंकेज म्हणजे काय कोव्हॅलंट बॉन्ड हा फॉर्म केला जातो बिटवीन कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल अँड अ अदर मॉलिक्यूल. सो युजली ओलिगोसॅकराइडचा मॉलिक्यूल हा 2 ते 10 मोनोसॅकराइडचे मॉलिक्यूल कन्सिस्ट करतो आणि इंटरकनेक्ट होतो तुमच्या कोव्हॅलंट बॉन्डने विच इज नोन ॲज अ ग्लायकोसाइडिक बॉन्ड. द मोस्ट अबंडंट आर अ डायसॅकराइड with 2 monosaccharide unit. So डायसॅकराइड हे काय आहे ओलिगोसॅकराइडची टाईप आहे. डाय फॉर अ 2 इथे जे म्हटलंय ना डायसॅकराइड, डाय फॉर अ 2 सॅकराइड फॉर अ शुगर. सो याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सुक्रोज जो आपल्याला केन शुगर मध्ये मिळतो. डायसॅकराइड मध्ये अजून काय असतं मग 2 टाईपच्या शुगर या प्रेझेंट असतात. डायसॅकराइड मध्ये अजून 2 टाइप्स आहेत. दॅट इज अ रिड्युसिंग शुगर अँड अ नॉन रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग शुगर म्हणजे काय ज्याच्याकडे कार्बोहायड्रेटचा फ्री मॉलिक्यूल अवेलेबल असेल. दॅट इज द कार्बोहायड्रेट विच कॅन कंटेन फ्री अल्डिहाइड और अ कीटोनिक मॉलिक्यूल. ज्याची रिॲक्शन झाल्यानंतर तो काय रिड्यूस करेल मेटल आयन. कार्बोहायड्रेटसाठी स्पेसिफिक टेस्ट आहे दॅट इज बेनेडिक्ट्स, मोलिश टेस्ट किंवा फिलिंग टेस्ट. या टेस्ट जेव्हा परफॉर्म केल्या जातात तेव्हा हे रिड्युसिंग शुगर काय करतात मेटल आयनला तिथे रिड्यूस करतात. रिझल्ट इन अ पॉझिटिव्ह टेस्ट की कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे ही तिथे आपल्याला कन्फर्मेटरी टेस्ट तो प्रोव्हाइड करतो. वेअर ॲज नॉन रिड्युसिंग शुगर म्हणजे काय असा कार्बोहायड्रेटचा मॉलिक्यूल ज्याच्याकडे फ्री अल्डिहाइड किंवा कीटोनचा मॉलिक्यूल हा अब्सेंट असेल. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे मग आता पॉलीसॅकराइड. पॉली म्हणजे खूप सारे. जेव्हा खूप सारे शुगरचे मॉलिक्यूल एकत्र येणार देन इट इज नोन ॲज अ पॉलीसॅकराइड. मग युजली 20 or more molecule of a monosaccharide unit joined together to form a polysaccharide molecule. So काय म्हणतोय तो आपल्याला the polysaccharide are a sugar polymer containing more than 20 or so monosaccharide unit. 20 किंवा 20 पेक्षा जास्त मोनोसॅकराइडचे मॉलिक्यूल जेव्हा एकत्र येतील त्यावेळी तो मॉलिक्यूल म्हटला जाईल पॉलीसॅकराइड.
एक्झाम्पल आहे स्टार्च. मग पॉलिसॅकराइडचे परत 2 टाईप आहे, स्टोरेज अँड स्ट्रक्चरल. स्टोरेजचं एक्झाम्पल आहे स्टार्च, वेअर ॲज स्ट्रक्चरलचं एक्झाम्पल आहे सेल्युलोज. सो मग जी काही मोनोसॅकराइडची लेंथ असेल त्यानुसार याला स्पेसिफाय केलं जातं. देन जो काही बॉन्ड तिथे फॉर्म होईल, मोनोसॅकराइडचे मॉलिक्यूल एकमेकांना अटॅच होताना किंवा एकमेकांना कनेक्ट करताना जो बॉन्ड तिथे प्रेझेंट असेल त्याच्यावर डिपेंड सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन हे अवेलेबल आहे. मग जो तुमचा स्टोरेज पॉलिसॅकराइड आहे, एक्झाम्पल काय आहे त्याचं, स्टार्च किंवा ग्लायकोजन. मग त्याचं मेन फंक्शन काय आहे, मोनोसॅकराइडला सेव्ह करून ठेवणं आणि एनर्जी प्रोव्हाइड करणं. वेअर ॲज स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड याचं एक्झाम्पल काय आहे, सेल्युलोज किंवा पेक्टिन. सो इट इज सर्व ॲज अ स्ट्रक्चरल एलिमेंट इन अ प्लांट सेल वॉल अँड ॲनिमल एक्झोस्केलेटन. काय म्हणतोय तो, प्लांट सेलचं स्ट्रक्चर फॉर्म करण्यासाठी किंवा ॲनिमलचं एक्झोस्केलेटन फॉर्मेशन करण्यासाठी स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड आपल्याला मदत करेल. मग स्टोरेज आणि स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड हे कशावर डिपेंड होतं, डिपेंड अपॉन फंक्शन. त्या फंक्शन ग्रुपवर डिपेंड हे 2 क्लास आहे. पण सेम डिपेंड अपॉन कंपोजिशन, कंपोजिशननुसार सुद्धा काय आहे त्याचे 2 सब क्लास आहे. दॅट इज होमोपॉलिसॅकराइड अँड हेटेरोपॉलिसॅकराइड. होमो म्हणजे कसा, सारखा, हेटेरो फॉर अ डिफरंट. मग होमोमध्ये काय होतं, जेव्हा मोनोसॅकराइडचं इथे पॉलिसॅकराइडचं जेव्हा हायड्रोलिसिस होणार आपल्याला परत काय भेटेल, सिंगल टाईप ऑफ अ मोनोसॅकराइड. याचं परत एक्झाम्पल आहे तुम्हाला पेंटोसन किंवा हेक्झोसन. हेक्झोसनमध्ये येईल तुमचा स्टार्च किंवा ग्लायकोजन, देन इन्सुलिन किंवा गॅलेक्टन. हेट्रो काय करतो, तुम्हाला एक्स्ट्रा सेल्युलर सपोर्ट जो आहे ऑर्गॅनिझम सिस्टीमला प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. हेट्रोचं एक्झाम्पल आहे गम्स, अगार किंवा पेक्टिन. मग पेक्टिन जर आपण घेतला तर पेक्टिन काय आहे, इट इज अ फंडामेंटल युनिट इन अ पेक्टिक ॲसिड. वेअर ॲज अगार मीडिया कशाला रिक्वायर असते, तुमच्या बॅक्टेरियाची किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ करण्यासाठी. सो इट इज अ एक्झाम्पल फॉर अ हेटेरो पॉलिसॅकराइड. नेक्स्ट पार्ट आहे मग तुमचा जनरल प्रॉपर्टी ऑफ अ कार्बोहायड्रेट. सगळ्यांना माहिती आहे कार्बोहायड्रेट काय करतात, आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, एनर्जी स्टोअर करतात आणि ज्यावेळी रिक्वायर असेल एनर्जी ती प्रोव्हाइड केली जाते. देन स्ट्रक्चरल फ्रेम ऑफ जेनेटिक मटेरियल, दॅट इज RNA आणि DNAचं स्ट्रक्चर बिल्डअप करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करतात. सेल्युलोज विच इज अ पॉलिसॅकराइड, it was essential or it is essential in cell wall of bacteria and plant. बॅक्टेरियाची सेल वॉल फॉर्मेशनसाठी किंवा प्लांटच्या ग्रोथसाठी पॉलिसॅकराइड हा इथे रिक्वायर आहे. नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट आर लिंक टू द प्रोटीन अँड लिपिड दॅट प्ले द इम्पॉर्टंट रोल इन सेल इंटरॅक्शन. देन carbohydrate are a organic compound, they are aldehyde or a ketone with many hydroxy group. कार्बोहायड्रेट हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक कशासाठी, त्याच्याकडे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रेझेंट असल्यामुळे त्याला काय म्हटलं जातंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड. देन आहे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स. बायोलॉजिकल त्याचे इम्पॉर्टन्स कशासाठी आहे, परत एनर्जी सोर्स म्हणून ग्लुकोजचं ज्यावेळी ब्रेकडाऊन होणार विच इज नोन ॲज अ
ग्लायकोलायसिस, एटीपीचं फॉर्मेशन होतं. एटीपी फॉर्म झाले म्हणजे तुम्हाला काय मिळते? एनर्जी. देन ग्लुकोज इज अ सोर्स ऑफ अ स्टोरेज ऑफ अ एनर्जी. ग्लुकोजमुळे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड होते आणि ग्लुकोज हे स्टोरेज हाऊस आहे एनर्जीसाठी. प्लांटमध्ये याचं स्टार्च म्हणून, वेअरॅज ॲनिमलमध्ये ग्लायकोजन म्हणून हे स्टोअर केलं जातं. स्टोअर कार्बोहायड्रेट ॲक्ट ॲज अ एनर्जी सोर्स इन्स्टेड ऑफ अ प्रोटीन. जे काही कार्बोहायड्रेट माझ्या बॉडीमध्ये स्टोअर केलं जातंय, प्रोटीनच्या ऐवजी त्याचं युटिलायझेशन केलं जातं एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी. कार्बोहायड्रेट आर इंटरमिडिएट इन अ बायोसिंथेसिस ऑफ अ फॅट अँड अ प्रोटीन. फॅट आणि प्रोटीनच्या बायोसिंथेसिसमध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट इथे एसेन्शियल आहे. देन रेग्युलेशन ऑफ अ नर्व टिश्यू अँड ॲज द एनर्जी सोर्स फॉर अ ब्रेन. ब्रेनला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा नर्व टिश्यूच्या रेग्युलेशनसाठी. सेल रेस्पायरेशन जे आपण म्हणतो. कार्बोहायड्रेट काय करतात मग? नर्व टिश्यूचं सेल रेस्पायरेशन आणि त्याच्या रेग्युलेशनसाठी प्लस ब्रेनला एनर्जी सोर्स म्हणून ॲक्ट करतात. कार्बोहायड्रेट गेट असोसिएट विथ लिपिड अँड प्रोटीन टू फॉर्म अ सरफेस अँटीजन. अँटीजनच्या फॉर्मेशनमध्ये रिसेप्टर मॉलिक्यूलच्या इंटरॅक्शनला व्हिटॅमिन किंवा अँटीबायोटिक सोबत हे इंटरॅक्ट होतात आणि बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. दे फॉर्म अ स्ट्रक्चरल अँड प्रोटेक्टिव्ह कंपोनंट. काय करतात? स्ट्रक्चर प्लस प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जातं. कुणाला? सेल वॉल ऑफ अ प्लांट अँड अ मायक्रो ऑर्गॅनिझम. स्ट्रक्चरल अँड प्रोटेक्टिव्ह युनिट. Then in animal they are important constituent of a connective tissue. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय आहे? कार्बोहायड्रेट हा मेन कॉन्स्टिट्युएंट म्हणून काम करतो. दे पार्टिसिपेट इन बायोलॉजिकल ट्रान्सपोर्ट, सेल सेल कम्युनिकेशन अँड ॲक्टिव्हेशन ऑफ अ ग्रोथ फॅक्टर. ग्रोथ फॅक्टरला ॲक्टिव्हेट करण्यासाठी सुद्धा कार्बोहायड्रेट हा इसेन्शियल आहे. देन कार्बोहायड्रेट रिच इन फायबर कंटेंट हेल्प टू प्रिव्हेंट अ कॉन्स्टिपेशन. जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही फायबरचा इंटेक करणार तेवढ्या जास्त प्रमाणात तुमची GITची मोटिलिटी ही चांगली राहते. सो कार्बोहायड्रेट इथे मेन रोल प्ले करतो टू प्रिव्हेंट अ कॉन्स्टिपेशन. सो इथे आपलं इंट्रोडक्शन झालं कार्बोहायड्रेट. कुणाला काही डाऊट असतील प्लीज कमेंट्स करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.